नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज महाराष्ट्रामध्ये काय काय घडामोडी होणार आहेत त्याकडे थोडक्यात नजर टाकूया. दिवसभर या संदर्भात आपण सविस्तर बातम्या पाहणारच आहोत. आपल्याला माहिती आहे 13 मे रोजी आता चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि त्यासाठी प्रचार आज सुरू आहेत आणि आज प्रचाराच्या तोफा थंडावतील, कारण आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. चौथ्या टप्प्यातील प्रचारात आज संध्याकाळी त्याच्या तोफा थंडावणार आहेत. बीडमध्ये 2 महत्वाच्या सभा होणार आहेत, शरद पवार आणि पंकजा मुंडे. शरद पवार हे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत, तर पंकजा मुंडे यांच्यासाठी उदयनराजे हे मैदानात उतरलेले आता पाहायला मिळतील. या 2 महत्वाच्या सभांकडे आपलं लक्ष असेलच. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुणे दौऱ्यावर आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. तर त्यानंतर आपण बघितलं तर नाशिकमध्ये अमित ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सभा होणार आहेत. अमित ठाकरे हे हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत, तर नाशिकमध्ये संजय राऊत यांची सभा होते. राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रियंका गांधी या नंदुरबारमध्ये आहेत. नवनीत राणा यांचा महिला पदाधिकारी मेळावा होणार आहे. संभाजीनगरमध्ये याचं आयोजन करण्यात आलंय. या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.